गाडी चालवत डायरेक्ट कोल्हापूरला आलो. त्यांना माहित नाही. अरे बापरे, पुढे काय असेल ना, चष्मा काढूया. आलं आता आपण जातोय ऐकविरीला. पायरी एक एक चढताना आज खूप खुश आहे. रामकृष्ण हरी मित्रांनो, कशा तुम्ही सर्व. मला सकाळी सकाळी आम्ही नीलला शाळेत सोडायला, कारण सॅटर्डे तर नीलची शाळा आहे, तर मी त्याला शाळेत सोडायचं आहे. दिवसाची सुरुवात करायची आहे, सुंदर सुरुवात नीलच्या शाळेपासून. नील कसं आहे? गुड मॉर्निंग. मस्त. गुड मॉर्निंग. चला मग भेटूया आता. तर मित्रांनो, ही आहे नीलची शाळा. या अशा बसेस, मोठी शाळा आहे नीलची बघा. सेंट झेवियर हायस्कूल. नीलला सोडला, आपल्या दिवसाची सुरुवात झाली. म्हणजे आता आपण आज काय काय करता येईल. आज आपला ट्रॅव्हलिंगचा पण पार्ट आहे, त्यामुळे ट्रॅव्हलिंग आहे. आज आपल्याला एक मस्त असं पाण्याच्या मधोमध देऊळ आहे, तिथे ऐकविरेचं देवस्थान आहे, एक ग्रामदैवत आहे, पाण्यासारखं आहे, प्राचीन आहे, खूप चांगली तिथली मंदिराची बनवलंय, खूप सुंदर बनवलंय. ते बघायचं आहे आणि दिवसाचा आनंद घ्यायचा आहे. तर चला, मी गाडी चालवतो. तुम्हाला परत एकदा दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आनंदी राहा, आनंद घ्या आणि भरभरून प्रेम करा. धन्यवाद. आज ही कला जोपासली जाते बघा. या मुलीला अशी कला जोपासली पाहिजे प्रत्येकाने. भीक न मागता कलेच्या दृष्टीने कला सादर करून पोटासाठी करतात आहेत, अशा कलाकारांना खरंच सलाम. कारण कला आहे, दुसऱ्याकडे हात पसरून भीक मागून तर नाही करत. त्यामुळे सलाम. आणि आज बघा कंटिन्यू. आज खूप मजा. आज आपल्याला सुट्टी आहे, गाडी काढली आहे, खाऊन पिऊन घरातून निघालोय आणि मस्त समुद्र, किल्ले, देवदर्शन सगळं आहे आज. चला मग. तर मित्रांनो, माझं आणि ऋषींचं आता गाडी चालताना एक संभाषण चाललेलं आहे. काय झालंय, जसे वर्ष होतील तशी गाडी आपली म्हातारी होत चालली आहे. तर आमचं असं चाललंय, जीवनात आम्ही जे झालो सक्सेस थोडे तर आम्ही सर्वप्रथम कोणती गाडी घ्यावी, माझ्या हाईट, बॉडी, तब्येतीने. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये सांगा. बघा, ऋषी पण सांगतोय, मला 2 गाड्या वाटत होत्या, एक बुलेट, दुसरी काय ती रॉनी TVSची. तुम्ही एक सांगा. दिवाळीला 1 वर्ष हो, पण तयारी आपण आजपासूनच करतो ना, तसा थोडाफार आनंद करू ना. वाट बघू, तुमचा कृपा आशीर्वाद असेल तर लवकर घेऊ. ठीक आहे, चला. आवाज क्लिअर आहे? आता जस्ट आम्ही युट्यूब बघितलं मित्रांनो, काय असेल? खूप 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 धन्यवाद. आता रनिंग मध्ये पाहिला एक व्हिडिओ आपला, माझा पहिला, मला भले छोटा आहे पण माझ्यासाठी मोठा आहे. पण युट्यूबला शॉर्टला आपल्या 10,000 व्ह्यू गेले. थँक्स अ लॉट. आणि फक्त 600ला फक्त 4 वाक्य, 600ला 4 वाक्य आहेत. तुमचा कृपा आशीर्वाद आहे. आज 100% आपण 600चा आकडा पार करू. आणि तुम्हाला आज मी लाईव्ह येणार आहे. माझा आनंद मावत नाही या गगनात. आज तुमच्याशी संवाद साधायला काय काय केलं या क्लिपसाठी. स्वामींचा जो आशीर्वाद लाभला, सगळा तुमच्याशी शेअर करायचा. आज हे आताचं मी काम आटपून एक शूटला निघालो, कम्प्लीट करून तुमच्याशी संध्याकाळी आज ठीक 8 ते 8:30च्या मध्ये 8ला आपण लाईव्ह येऊ.
आणि तुमच्याशी बोलू. थँक्यू. तू पण बोल. आज खूप खुश आहे. मित्रांनो, गाडी चालवत चालवत आम्ही एवढ्या लांब आलो. थांबा, तुम्हाला दाखवतो केवढ्या लांब आलो. दाखव ऋषी, केवढ्या लांब आलो आम्ही. आता माझ्याकडे बघ. दाखवलं, कोल्हापूर. बघितलं केवढ्या लांब आलो. गाडी चालवत चालत डायरेक्ट कोल्हापूरला आलो. पण आनंद पोटात माझ्या मायेना. आणि आज काय आनंद, हा व्हिडिओ तुम्हाला सोमवारी येणार आहे, पण आम्हाला आज शनिवारी एवढा आनंद झालाय काय सांगू. सोमवारी बघितली अजून रील, हा. शॉर्ट रील शॉर्ट रील जर नसेल बघितली तर बघा, त्याचा आनंद आहे. चॅनलला आहे. हा. तो पण तुम्ही बघेपर्यंत पार्ट 2 पण येईल, पार्ट 3 पण येईल. पार्ट 3 येईल आला तर. कारण ते माझं काम झालेलं आहे, ते ऋषीलचं काम असतं, ते त्याच्यावर लय प्रेशर असतं. कारण ते जेवढा तुम्ही आनंदीने बघताय ज्यांनी बघितलंय, ते जेवढं वाटतंय छोटा व्हिडिओ बघायला, त्याच्या मागे खरी मेहनत त्याची आहे. डोळे फोडेपर्यंत, पहाटे 4 पर्यंत तो हे करतो एडिट. त्याच्यात सगळे आवाज विवाज हे ते सगळे कमाई त्याची आहे ती. आम्ही फक्त बाहुले ऍक्टर ओ असं करतो. चला, थँक्यू. आता आपण जरा आता आपली लंच शूट आहे, त्यामुळे मित्रांनो बघताय हा सगळा बघा. ताई पण आपल्याला सपोर्ट करतात. नक्की, थँक्यू. बघा, खूप मोठं मच्छी मार्केट आहे अर्नाळा गावातला. बोंबील बघा किती मोठे मोठे आहेत, आणि किती प्रेमळ माणसं आहेत की आपल्याला प्रेमाने बोलतात आहेत. खूप छान वाटतंय. आणि इकडचा फर्स्टच आहे, आनंद आहे तो तुम्हाला सांगितलेला आहे. तुम्ही नजारा बघा, कारण मी लय बोर करतोय. मच्छी खाणाऱ्यांसाठी भला मोठा इथे मच्छी, सुक्या मच्छीचा आहे. आणि हे आली बोट, हा जेटीचा रस्ता. शीद काय म्हणतात त्याला, आम्हाला माहित नाही, मांदेली म्हणतात वाटतं. बोट्स बघा, आणि ती माणसं कशी बसल्यात दिसतात. थांबा दाखवतो. खाली माणसं दिसतात सेम. आम्हाला ह्या कंडिशनला इकडून त्या पलीकडे जायचं आहे. हे बघा, हे कोळी बांधव सगळे बोट्सचं वगैरे काम करतात त्यांचं. तर आज भेटूया दिवसभर अशाच आनंदात, खूप मजा मस्ती. चला, रामकृष्ण हरी. आम्ही फायनली बोट मध्ये बसलो, ऋषील आणि मी. मग इकडं सरक ना. ऋषीलची बघा हालत आत्ताच खराब आहे, कारण की एवढी माणसं आहेत बघा. तर आता भेटूया त्या बोट घाटावर. तर आता आपण आहे अजून शूटमध्येच आहे. आणि आपण पुढे जाणार आहोत पाण्याच्या मध्ये. तर ऋषी कसं वाटतं? भीती वाटते, भीती घाबरला. खरं म्हणजे मी घाबरलेला, पण मला चांगली धाडस झाली. हे बघा, कशी एकदम काठावर ताई मावशी सगळ्या बघा. लहान मुलगी पण एकदम काठावर बसतात. चला, बोट हलते. मित्रांनो, आम्ही फायनली अर्नाळा गावात आलो. हे बघता, इथे पण सुक्या मच्छीचे पूर्ण वाळवत घातलेले आहेत. आणि बघा, कचऱ्यासारखी मच्छी इथे पडलेली आहे. लोक खायला कुणाला भेटत नाही, इथं पडलेली आहे. आणि ते आईचं मंदिर, जिथे आपल्याला पहिलं जायचं आहे. आता छान आहे ना, मागे समुद्र किनारा, सफेद घुमट, छान वाटतं बघायला. याची कहाणी सगळी आपण तुम्हाला सांगणार आहे.
त्यामुळे कंटिन्यू बघत राहा आणि एन्जॉय करा. फायनली मंदिराच्या आवारात आलो आणि आपलं बॅड लक मंदिर कदाचित बंद आहे. आपली भक्ती कमी पडली की काय कळत नाही. आज ही सुरू आहे काय माहित नाही. आपली भक्ती कमी नाही पडणार एवढी गॅरंटी आहे, पण आता काय माहिती, बघूया. मंदिराच्या इथल्या व्ह्यू मधून पहा किती छान वाटतं. पूर्ण व्ह्यू आहे, असं छान वाटतं. चला आपण आतून बघूया, प्रयत्न मंदिर बघण्याचा. हनुमंतरायांचं मंदिर आहे, मी दाखवतो. आणि हा इथे एक खांब आहे यांचा सिग्नलचा, आणि भक्तगण येतात. आता आपण मंदिर उघडण्याचा प्रयत्न करू. आज बाहेर भी अच्छा शनिवार आहे. तर मित्रांनो, आपल्याला टाइमची परवानगी मिळाली, आपण उघडलं. हे बघा, हेच तुम्हाला दाखवायला आठवतं. ही जी कला आहे, ही जी पूर्ण लिहिली ही खूप कमी आहे आणि ती तोडायला तू हा जो राज आहे तो दाखवलाय. मंदिरांचे सगळे बघायचे, राधाकृष्ण, राम लक्ष्मण, विष्णू भगवान, शिवाजी महाराज, साईराम, कृष्ण गीता, गणपतीचं खूप असं भक्तिमय वातावरण आहे. शिवाय आपण आईचं दर्शन घेऊ. हा गणपतीचा बघा, हा फोटो तुम्हाला खूप कमी जागी बघायला मिळेल. ह्या देवीचं जे वैशिष्ट्य आहे ते असं आहे की आगरीकोळी जो समाज आहे इथला, त्यांचं हे खूप मोठं श्रद्धेचं स्थान आहे. इथे नवरात्रीमध्ये भली मोठी यात्रा, मला उत्सव केला जातो. आणि म्हणण्याप्रमाणे ही जी देवी आहे, जेव्हा पोर्तुगीज कडून पेशव्याने जेव्हा किल्ला जिंकला आरनाळा, तो आरनाळा किल्ला जेव्हा जिंकला, त्याच्या नंतर त्या किल्ला जिंकण्यासाठी काही त्यांनी नवस मागितले होते किंवा काही काही म्हटलं होतं. आणि अजून एक कहाणी अशी आहे की ही मूर्ती जेव्हा इथे सापडली, कालिका माता आणि शीतला माताची, तेव्हा पेशव्यांनी च्या एका ह्याला दृष्टांत दिला की इथे ही देऊळ स्थापन कर. तेव्हा त्यांनी हे देऊळ स्थापन केलं. ह्या देवींची अद्भुत कहाणी आहे, खूप श्रद्धेचं स्थान आहे, खूप छान एकदम शांत वातावरण आहे आणि नवसाला पावणारी अशी ही देवी आहे. प्रत्येकाने या आणि देवींचा आशीर्वाद घ्या आणि आपलं जीवन मंगलमय करा. रामकृष्ण हरी. आपण आता पुढे अजून भेटूया. चला मित्रांनो, हा बघा कळस देवीचा. आपल्याला मस्त कालिका माताचं दर्शन झालं. आता आपण जातोय आई एकविरीला. पायरी एक एक चढताना आई नाव तुझं ओटान, नाही सुद्धा मला कणाची. हे बघा आई एकविरेचं दैव. तर मित्रांनो, आपल्याला कारल्याला लोणावळ्याला जायला नाही मिळत, पण आई आपल्या भक्तांसाठी स्वतः येते, असं जरी म्हटलं तर वावडं नाही. आज आरनाळा या गावात आईचं देऊळ, मूर्ती पहा तुम्ही, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. असं आईचं मंगलमय रूप आहे ना, सेम आपल्याला कारल्याला आल्यासारखंच वाटतं. आई एकविरेचा उदो उदो. आई एकविरा माता सर्वांना सुखी समृद्धी ठेव, सगळ्यांचे अडचणी दूर कर आणि तुझा कृपा आशीर्वाद भक्तांवर ठेव. समुद्र किनारी छान. आणि आता पुढचा आपला आहे प्लॅन आरनाळा किल्ला. दक्षिण द्वारापासून तुम्हाला दाखवणार आहे. चला. तुलसी वृंदावन बघा, एक बोर्ड बनवले आहे, साईराम लिहिलंय, झेंडा आहे
आणि आपली तुळशी वृंदावन माता आहे. काय छान वाटतं पाहायला वृंदावन मातांचं. आणि आता आपण जातोय किल्ल्याच्या साईडला. इथून वॉक आहे. देवीचं दर्शन झालं आणि हा बघा आपला ऋषील फुल एकदम चालायचं म्हटलं गेल्या वैताग करतो. आणि आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेणार आहोत. आणि मी भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलं पण आहे, इकडे तिकडचं जाऊन लांब लांब दर्शन घेण्यापेक्षा आपल्या छत्रपती राजांचे स्मारक दाखवा मुलांना. खूप गरज आहे सध्या, तर भयानक गरज आहे. कारण जे सध्याचे वातावरण चाललं आहे, तुम्ही न्यूजमध्ये सोशल मीडियावर पाहिलं असेल, खूप भयानक वेदना देणारं असं कृत्य घडलं. हे कृत्य तेव्हाच घडतं जेव्हा त्यांना चांगले विचार डोक्यात नसतात. म्हणून मी नेहमी सांगतो, मुलांना लहान असल्यापासून शिवाजी महाराजांचा इतिहास सांगायला सुरुवात करा. आया बहिणी, मातृमाया, माऊली या आपल्यासाठी माता आहेत. माता 4 वर्षाची मुलगी का असे ना, ती माता आहे. तिला बघताना आपल्या आईचं रूप बघा, तुमची धाडसच होणार नाही. आणि जर मुलांना सुरुवातीपासून शिवरायांचे विचार शिकवले तर तुम्ही बिनधास्त राहा, मुलं वाईट वळणारा जाणारच नाही. तर बघूया आपण. तेव्हा सगळी किल्ल्याची तटबंदी दिसते, खूप छान वाटते. मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. जायचं तर आहे तसं, पण बघूया. दिसते तटबंदी. आता आपण पूर्ण किल्ला एक्सप्लोअर करणार आहोत. चला मी आत भेटतो. तर मित्रांनो, आपण आलोय आता अर्नाळा किल्ल्यात. ह्या किल्ल्याची समुद्रापासून किल्ल्याची तटबंदी ही करीबन 10 मीटर आहे. याला दुर्ग बुच असा किल्ला देखील पहिले संबोधलं होतं आणि नंतर याचं नाव पेशव्यांनी चेंज केलं. किल्ल्याच्या आजूबाजूचं वातावरण बघा. आणि सर्वात महत्त्वाचं ठिकाण जे मी नेहमी सांगतो, महाराज श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं इथे स्मारक खूप सुंदर, खूप तेजस्वी आहे. महाराजांचं रूपच तेजस्वी आहे, तुम्ही पाहिलंच असेल. हा पूर्ण आकाशात उडी मारणारा असा घोड्यावर बसून महाराजांचा पुतळा आहे. खूप छान आहे. आणि लहान मुलं आहेत, तो स्वतः म्हणतात आम्हाला घ्या. अर्नाळा गावातली खूप छान. वरती बघताय कसला घुमट, कुठल्या साळ्या आणि काय कुठले सिमेंट काय माहित नाही, तेव्हाचं बांधकाम आहे. हे टिकलंय आणि हे टिकवणं हे आपलं कर्तव्य आहे. इथे काहीही लिहिणं वगैरे हे असं कोण करतं बघा, हे खरंच निंदनीय आहे. अरे हे किती वर्ष जुनं आहे, किती लोकांनी हे बनवायसाठी हे केलेलं आहे आणि आपण त्याच्या हे करतो. ह्याला जपलं पाहिजे. हे पहा आतून पूर्ण किल्ला. ह्या त्यावेळीच्या काही रूम्स असतील, कारण एक देवळी दिसते मला. देवळी म्हणजे आमच्याकडे जिथे देव पूजायचे घरातले त्याला देवळी म्हणायचे. ऋषील महाराज पुढे गेलेत. आपण किल्ल्याला इथून एक चढाई आहे, मला 100% माहिती आहे. ऋषील चुकीचा गेलाय इकडे, तर आपण एक चढाई करूया आता आणि किल्ल्याच्या वरून पाहूया. सुंदर मस्त. आणि आपला ऐतिहासिक असल्यामुळे आपल्या चॅनलच्या ह्याच्याप्रमाणे आहे. बघा मी बोललो ना, 100% चढायचं असतं. इथून वरती जाण्याचा मार्ग आहे, तुम्हाला वर जाऊन दाखवूया. कारण आता पावसाळा संपला, हिवाळा सुरू आहे. पावसाळ्यामुळे झाडझुडकी आली आहे. हे आपलं दुर्भाग्य आहे की आपले ऐतिहासिक स्थळं हे सगळी का साफ राहत नाही का माहीत नाही. कारण मी आता नवीनच क्रिएटर आहे. मी आता काय बोललो तर सुरू होण्याआधी मी संपून जाईन, त्यामुळे मी जास्त काही बोलत नाही. पण तुम्हाला बघा, ही एक खोली आहे आतमध्ये, पाहिलं आतून आहे. किल्ल्याच्या वरून पहा, हा समुद्र किनारा, ही तटबंदी फुल लांबपर्यंत आहे. हे त्यांचे पाहण्याचे ठिकाण असतील त्यावेळीचे. इथून पाहत असतील. भगवा झेंडा
मराठ्यांची यान नाद करायचा ना मराठ्यांचा. आणि ही पूर्ण ऋषीलच्या मागे दिसतंय, हा ही पूर्ण तटबंदी आहे. आपल्याला फुल राऊंड मारायचा आहे आणि सुरू करूया. मग तुम्हाला थोडक्यात काय माहिती पण सांगू. ठीक आहे, चला. असं म्हटलं जातं की गुजरातचे सुलतान त्यांनी हा किल्ला महमूद बेगाडा असं त्यांचं नाव होतं. त्यांनी हा किल्ला 1516 तेव्हा बांधला होता. आणि त्याच्यानंतर पोर्तुगीजांनी हा त्यांच्याकडून मला वाटतं 1530ला हा किल्ला त्यांच्याकडून पोर्तुगीजांनी घेतला. तर पोर्तुगीजांनी कमीत कमी 200 वर्ष याच्यावर राज्य केलं. त्याच्यानंतर पहिला पेशवा त्यांनी त्यांच्याकडून 1737च्या आसपास म्हणजे 40च्या आसपास पहिल्या पेशव्यांनी हा त्यांच्याकडून जिंकला. आणि त्यांनी ह्याच्यात काही बदल केले. काही मंदिरं आहेत, त्र्यंबकेश्वर, महादेव, कालिका माता, त्याच्या तिकडे एक मंदिर आहे. ही मग मराठ्यांची आपली सत्ता आली आणि अजून ती चालली आहे. आणि हे टिकवण्याचं काम आपलं आहे. त्यामुळे ऐतिहासिक स्थळांना जपा, मान सन्मान करा. नशा पाणी, घाण, कचरा अशा काही निंदनीय गोष्टी करू नका. आपली संस्कृती आहे. मग लोक आपल्याला नावं ठेवतात त्यामुळे की हे असे करतात. अवलाद मराठ्याची आहे तसं राहून दाखवलं पाहिजे. बाकी तुम्ही पाहू शकता, सुंदर 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 सुंदर. कारण दुपारी आहे त्यामुळे गर्दी कमी आहे. आणि हे पण एक खेदच आहे, लोक आपली जागा सोडून नको ते पुतळे, स्टॅच्यू, गार्डन, बगीचे हे बघायला फिरतात. हे जर आपण व्हिजिट केलं, टुरिझम होईल, लोक येती जातील, इथल्या लोकल लोकांना त्याचा एक बेनिफिट होईल, सरकार त्याला लक्ष देईल, ह्याची काहीतरी चलना चालू होईल आणि ह्याचा फायदा आपल्या मुलांना होईल, पुढच्या पिढीला होईल. हे विचार करून आपण इथनं येणं गरजेचं आहे. आपला पालघर जिल्ह्यातलं आहे, जवळचं आहे. जेवढे जवळ आहेत तेवढे लोकांनी बघा, येत जा आणि भेट देत जा. आणि असा आपला किल्ला आहे, याला सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करा. जय महाराष्ट्र. तर मित्रांनी आता पाहूया इथं ही वाट कुठे जाते. शोध तर लावावं लागेल, तुम्हाला दाखवावं लागेल, मला पण माहीत नाही आहे. अरे बापरे, पुढे काय असेल ना, चष्मा काढूया. अरे हे तर तोच डोम जो मगाशी आपण आलो. आपण इथून आलेलो, इकडे आत आलो, फिरून इथे आलो. कसं आहे बांधकाम हे, मला वाटतं कोण येतं ना त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा एक चोर दरवाजा असेल. महाराजांची जे होते त्यांची युक्ती असेल. पेशव्यांनी जे चेंजेस केलेले त्यापैकी एक असू शकतं हे. बाकी बघूया पुढे अजून. तर मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही खूप प्रेम पाहिले असतील, सोन्या, चांदी, लोह्या, पित्तळ बित्तळच्या. पण मी तुम्हाला दगडाच्या प्रेम मधला एक असा देव दाखवतो ज्याच्यामुळे आया, बहिणी आणि अख्खा स्वराज्य माझा सुखी झाला. राजा शिवछत्रपती महाराज की जय. राजांचं दर्शन घ्या. ते तिकडे पहा, एवढ्या मोठ्या किल्ल्याच्या मध्ये मला तिथे एक विहीर दिसली. अजूनही विहीर असतील पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी वरून. बघितली, इकडे एवढा मोठा समुद्र खाऱ्या पाण्याचा, ही सगळी जमीन आहे आणि बस एवढाच अंतरावरती हे गोड पाण्याची विहीर. अद्भुत चमत्कार आहे ना. या आतमधली तटबंदी तुटलेली आहे. तर बोलल्याप्रमाणे आपले गड किल्ले आहेत, आपली जपवणूक आहे, आपण आलं पाहिजे. तर तुम्ही चालू करा आणि बघा. आणि बाकी काही माहिती मी नंतर देण्याचा प्रयत्न करीन. आणि
भरपूर आपल्याला फिरणं झालंय. आपल्याला अजून एक जागी जायचं आहे. त्यामुळे आजचा इकडचा एपिसोड इथेच एंड. जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी. तुम्हाला कशी वाटली आजची माहिती? जेवढं मला ज्ञान आहे तेवढं देण्याचा प्रयत्न केला, जेवढं माहित होतं तेवढं सांगण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यात प्रामुख्याचं म्हणजे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. इतिहासकालीन काही वस्तू आहेत ज्या जुन्या पोर्तुगीज पेशवाकालीन ज्या होत्या, खूप महत्त्वाचं आपल्या रोजच्या कामाच्या जेवढ्या ट्रॅव्हलिंगचा वेळ आहे तेवढ्या ट्रॅव्हलिंगच्या वेळात तुम्ही एवढं सुंदर ठिकाण पाहू शकता. आणि त्याच्यामध्ये देवधर्म ऐतिहासिक दोन्ही आहे. सुंदर असा समुद्र किनारा आणि सुंदर असं हे अर्नाळा गाव. तर या, पहा आणि आनंद घ्या. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मित्रांनो, रात्रीचे खूप लेट झाले. 12-12:30 होऊन गेले. सॉरी, 1:30 वाजून गेलाय. आत्ता जस्ट जेवलो, कारण पुढच्या प्रोजेक्टची स्क्रिप्ट लिहायची होती आणि जो आमचा हे येणार आहे दुसरा भाग, त्या लास्ट पार्ट, त्याच्या संदर्भात बोलणं सगळं चालू होतं. तुम्ही व्हिडिओमध्ये मागच्या त्याच्या आधीच्या पाहिलाच असाल. तर ह्या सगळ्या गोष्टींना वेळ लागतो, वेळ द्यावा लागतो. त्यामुळे खूप वेळ झाला. आणि बाकी तुम्ही आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. शुभरात्री.